कोणाचं शेत कोणाचं आहे? तुमचंच काय? कुठला साप आहे कळला तो? कळला नाही? शेतकरी तशी किती मारते? म्हणजे आज आहे वो तो. आता परवा पकडलो तो कुठला होता सांगा बघ. इथं पकडलो ते घनशा घोणस होता. तर मित्रांनो हे जे जुनं गवत होतं त्यावेळेला आणि त्याचे पाय तिथं काय ते म्हणजे हे पण सिजन तसं दिसायलंय. आणि त्या ठिकाणी अजून पण तीच वळी आहे. तिथं घोणस आलेला होता. पावसाळ्यात होता. पावसाळ्यात तर जास्त म्हणजे गवत आणि बाकीच्या लपण्यासाठीच्या जागा आहेत त्या वाढतात सापांच्या. त्यामुळे साप आपल्याकडे येऊ शकतात. विशेषतः शेतातले साप पाणी भरल्यानंतर येऊ शकतात. हा साप कोणताही त्यांना कळला नाही. आता तुम्ही त्या सापाला जवळून बघा आणि आमचे दर्शक आहेत म्हणजे सापांची जात कळावीची इच्छा आहे. आता एवढं जरी कळलं तरी साप ओळखता यायला पाहिजेत आणि तुम्ही ते पुन्हा पुन्हा बघितलं तरच कळतंय. आता हा साप अजून मी सांगतोय पण त्यानं काहीतरी पकडला असावा आणि तो दिसालाय. आता बघू शकता तुम्ही. आणि त्याने खूप वेळ वाट बघालेत. तो गोळावून बसला होता. कदाचित त्यानं काहीतरी पकडला असावा. उंदीर पकडण्याची शक्यता ह्या ठिकाणी बिळात म्हणजे खरं तर त्याचं भक्ष्य काढून घेतल्यासारखं होईल. आणि हा साप धामण आहे. आता काय करूया? पकडूया काय करूया? तो बिनविषारी आहे. मग दुसरा नाही. मानवी समाधान फार महत्वाचं. त्यामुळे साप पकडायला जातात. कमेंटमध्ये नेहमी लोक म्हणतात की शेतात साप पकडायला पाहिजे, कशाला पाहिजेत. नाग असला तर गोष्ट वेळी धामण आहे. आम्ही आयुष्यभर हे सांगत आलो नाही. हे माझं स्वतःच गाव आहे. पण मानसिक समाधानासाठी जबरदस्ती साप सोडून टाका म्हणू शकत नाही. परवाशी एका ठिकाणी आम्ही साप राहू दे म्हटलं. दुसरीकडे जात येईपर्यंत त्यांनी सापाला मारून टाकलं. लक्षात घ्या. त्यामुळे लोक सापाला मारतात म्हणून हे कामाची सुरुवात केली. आणि गरज नसताना खरं तर हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतात आता मी शहरात साप पकडला नाही. हा सकाळपासून आम्ही 3 धामणची गाठ झाली. एक पकडला शहरात होता. आता दुसरा पकडायला गेलो तो पाईपमध्ये गेला आणि तो सापडला नाही शहरात. लक्षात घ्या हे तर खेडं आहे. हा साप माझ्या स्वतःच्या शेडमध्ये 2 होते. मारुती कुगजी मी जवळच्या स्थानिक लोकांना माहित असतील. वारले त्यांनी तालुका म्हणजे माझे अध्यक्ष त्यांच्या इथं 2 पकडले. ते 2 माझ्या शेतात माझ्या शेडमध्ये सोडले. शेतात नाही सॉरी. हे माझ्याबद्दल झालं लक्षात घ्या. पण लोकांची भीती आहे त्यामुळे साप पकडावं लागतात. साप पकडण्याची गरज आहे की त्याच्यापेक्षा लोकांच्या मनात भीती आहे आणि ती सांगितली दूर होत नाही. आता तुम्ही किती समजून घेता हे महत्वाचं आहे. धामण 100% बिनविषारी साप. तो पकडल्यानंतर चावत नाही असं विशेषतः आम्ही बघत असता तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे. आणि तो पकडल्यानंतर चावत नाही. चुकून चावला तरी काय होत नाही. म्हणजे आपल्याला काही धोका नाही. 300 उंदीर खातोय. आणि आनंद उंदीर खाल्ला विषारी साप येत नाहीत. आपले कर्मचारी असू दे घरचे लोक असू देत त्यांना हा संरक्षणाचं काम करतोय. मग नेहमी म्हणतो आम्ही की पगार नसताना 2 कामं करतोय. एक तर उंदीर खातोय फुकट आणि यानं उंदीर संपवला. इथं बाजूला तुम्ही घोणस पकडला. अजून पण आहेत भरपूर साप. पण विषारी येण्याची शक्यता कमी होते. हे तुम्हाला सांगालोय. आता त्यांना समजलं की तो महत्वाचा भाग आहे. कारण सापाची भीती मानसिक रोग आहे. लक्षात घ्या. त्यामुळे साप पकडायला लागतात. आणि हे जर सत्य तुम्ही स्वीकार केला कदाचित तुम्ही साप पकडायला लावणार नाही. आणि एवढं जरी समजलं नाही तरी म्हणजे शक्य तर आपण मारणार तरी नाही ही अपेक्षा. आता आपण नाईलाजानं का होईना पकडायला लागतंय. चुकूनच लोक माझ्या गावात एक आम्ही व्हिडिओ बनवला. त्यांनी मात्र हा साप पकडण्याची गरज पकडल्यानंतर सोडायला सांगितले होते. तुम्ही रीलमध्ये बघितलं असणार. आणि हा आता काहीतरी पकडलं लक्षात घ्या. त्यामुळे कित्येक वेळ तो बसून होता आपल्या भक्ष्याच्या पाठीमागे. नाही तर आज शिरला तर तो पकडणं कठीण झालं असतं. साप खरं तर 2 रंगाचा वाढतोय. धामण हा मधल्या भागात नागासारखा वाढतो. लक्षात घ्या. आणि पाठीमागे त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता. काळ्या पिवळ्या धागे असतात. आता तो तोंड काढला बघा. बघा माझ्या हाताजवळ किती जवळ आहे. एकदम जवळ आहे. आता बिळ केवढा मोठा आहे बघू शकता. उंदरांच्या बिळात असतात म्हणून आयत्या बिळात नागोबा असं म्हटलं जात आहे. आणि हा बारीक आहे. एखादा आजार झालेला असावा म्हणून एवढा तो सडपातळ आणि बारीक दिसतो. लक्षात घ्या. माणसासारखी सापांना पण आजार होतात. आणि हा रॅट स्नेक म्हणजे उंदरं खाणारा साप आहे. आता तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावे लागतील आणि तुमच्याबरोबर ह्याना. आणि म्हणून मी मानसिक रोगाचा शब्द वापरला. हा साप पकडून चावला नाही. खरं काय खोटं बोलावलोय? काय आई नाही. खरं काय खोटं बोलावलोय? खरं बोलावलं खोटं बोलावलोय? हा. पकडून चावत नसेल त्याच्यावर पण लोकांची भीती दूर होत नसेल तर ती सापाची भीती नसून मानसिक रोग आहे. लक्षात घ्या. आणि जोपर्यंत मी स्वतःला प्रश्न विचारणार नाही आम्ही एवढं सापाला का भीतो माझ्या आयुष्यात काय केलंय आणि हा तर आम्ही दाखवायला. लक्षात घ्या.
नेहमी मला लोक म्हणतात आम्हाला माहित नव्हतं. आम्ही माहिती सांगितली, पकडूनही दाखवला, त्याच्यानंतरही भीती दूर होत नसेल तर हा आपला प्रॉब्लेम काय समजून घ्या. त्यामुळे आपल्या डोक्यात अमरीश पुरी बसलेला आहे. सिरियलमध्ये चित्रपटातून कट्ट्यावर बसून ज्या लोक कथा सांगतात त्यावर विश्वास ठेवून आम्ही सापांना बदनाम केलेला आहे आणि म्हणून साप पाडावं लागतात. फक्त तो लोकांना चावतोय आम्ही कधी म्हटलो नाही, लक्षात घ्या. हात पाय पडला चावू शकतोय, उलट हे पकडून नुकसान आहे. कारण इथून एवढा मोठा साप पकडतोय तो जिवंत आहे उंदीर खाऊन. आपले कपडे, दागिने, गाडी, बंगला याच्याशी काही मतलब नाही, लक्षात घ्या सापांचा. आणि त्यामुळे कदाचित दुसरा विषारी साप इथं येईल उंदर खायला आणि विषारी साप येऊ नये म्हणून आफ्रिकेतले लोक आपल्या पाळतात आणि इथं पूजा करून नागपंचमीला शोधून करून मारतात. आणि ते होऊ नये म्हणून साप पकडणे हा पर्याय लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही कमेंट करताना तो विचार करा, कारण मी शेतकरी आहे, गावकऱ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे आम्ही साप लोकांची जबरदस्तीने पकडतो असं काय नसतं, लक्षात घ्या. नाईलाज आहे आणि लोकांना भीतीपोटी लोक बोलवतात, त्यांना मारू शकतात म्हणून आम्हाला साप पकडावं लागतात. साधारण 5 वर्ष वयाचा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. बाकी सगळे तुम्ही बघितला आणि आपल्या जवळ सुद्धा येऊ शकतोय. सापांना ओळखण्याचा प्रयत्न करा. आणि सगळे साप विषारी नसतात आणि बिनविषारी असले तरी चावू शकतात, पण स्वतःहून ते चावत नाहीत. आणि त्यांना माणसांना मारणे हा हेतू विषारी सापाचा असू देत बिनविषारी सापाचा नाही आहे, लक्षात घ्या. आपला हात पाय पडला चावू शकतात, यासाठी आपला हात पाय त्यांना लागू नये एवढी काळजी जर आम्ही घेतलो, शेतकरी असताना विशेषतः, कामगार वर्ग असताना विशेषतः ही काळजी घेतलं तर सर्पदोषापासून आम्ही वाचू शकतो. आपण आता याला बंद करूया. अशा प्रकारचे व्हिडिओ माहितीसाठी तुम्ही माझा सर्पमित्र आनंद शेट्टी हा व्हिडिओ जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, लाईक करा. ही माहिती आवडावी यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि अपेक्षा आहे की तुम्हाला माहिती आवडली असणार, तुमची भीती दूर झाली असणार आणि तुम्ही सापाला बघून घाबरणार नाही, मारणार नाही अशी अपेक्षा करतो. इथे थांबूया. धन्यवाद.